थांबा जरा, कलियुगात बाळूमामांचा साक्षात चमत्कार हा व्हिडिओ पूर्ण बघा। बाळूमामाच्या नावानं चांगभलं सह्याद्रीच्या काळजाला चिरत जाणाऱ्या विजांचा कडकडाट, आभाळ फाटल्यागत कोसळणारा तो अकराळ विक्राळ पाऊस आणि पाचोळ्यासारखी उडणारी झाडं, निसर्गाचं हे तांडव पाहून मृत्यू स्वतः जमिनीवर अवतरल्याचा भास होतोय। हा प्रलय हाय, हा शेवट हाय, पण त्याच क्षणी एका उत्तुंग कड्याच्या टोकावर वीज कोसळते, कडक डायलेक्ट। त्या लख्ख उजेडात एक रांगडी पोलादी आकृती उभी दिसते, अंगावर काळी घोंगडी, हातात 5 फुटी बळकट काठी आणि कपाळावर सोन्यासारखा लख्ख तळपणारा पिवळा भंडारा। हा प्रकाश साधासुद्धा नाही, तो अंधाराला फाडून टाकणारा साक्षात महाकालचा अवतार हाय। मामांचे डोळे रागाने लाल झालेत, जणू भगवान शंकराचा तिसरा डोळा उघडणार। खाली गावात एका माऊलीचं बाळ श्वास सोडतं, ती माऊली चिखलातून रांगत रडत मामांच्या दिशेनं हात पसरते। मामा, माझ्या काळजाचा तुकडा गेला हो, रक्षण करा मामा। मामा आपली काठी हवेत उगारतात, त्यांच्या अंगातली रग आणि चेहऱ्यावरचं रौद्र तेज पाहून खुद्द काळही थरथर कापतो। महाकालच्या अवतारात मामा डोंगर हादरवणारी भीम गर्जना करतात आणि प्रत्यक्ष यमराजाला आदेश देतात, ए मृत्यूराया, उभा राहा तिथेच। बाळू जिवंत असताना माझ्या भक्ताच्या प्राणाला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? रोख तुझे पाऊल आणि चालता हो मागे। हा आदेश साक्षात बाळू धनगराचा आहे। मामा आपल्या झोळीतून मुठभर सोन्यासारखा चमकणारा पिवळा भंडारा काढतात आणि तो वाऱ्याच्या वेगाने हवेत धिरकावतात। तो दिव्य प्रकाश पावसाच्या थेंबांना चिरत एखाद्या जिवंत विजेसारखा थेट त्या मृत बाळाच्या छातीवर आदळतो। पूर्ण झोपडी त्या तेजाने उजळून निघते आणि प्रलयाच्या छाताडावर पाय देऊन साक्षात शिवशंभूंचा चमत्कार घडतो। बाळाच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू होते, धडधड धडधड। बाळ जोरात रडायला लागतं, पावसाचे थेंब हवेतच थिजतात आणि काळे ढग एखाद्या भीतीने पांगावेत असे क्षणात विरून जातात। हा महाकालचा रुद्रावतार, ज्याने मृत्यूलाही माघारी धाडलं, ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात संत बाळूमामा होते। सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी कैलासपती महादेवाने धनगर कुळात जन्म घेतला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या अकोळ गावातील मातीतून हा दिव्य प्रवास सुरू झाला। हा अवतार केवळ एका माऊलीच्या बाळासाठी धावून गेला नाही, तर जेव्हा इंदापूर थरारक पार्ट 2 पाहायचा असेल तर चॅनल फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।